राजकीय क्षेत्रात राहून निष्कलंक असलेले व्यक्तिमत्व शेवटी येथील श्री बाळासाहेब एकनाथ पाटील डेप्युटी सरपंच हे आज आपल्याकडे मुलाखतीसाठी आले आहेत. बाकी बाळासाहेबांनी स्वतःच्या एन्सायक्लोपीडिया असं वर्णन केलं तर ते वावडं करू नये. अशा बाळासाहेबांबरोबर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपल्या गावासाठी तुम्ही 5 वर्ष सतत तुमच्याकडे मेंबरशिप आहे आणि गावातले जे विकास काम आहे तो एकूणच सगळा संपूर्ण गाव आहे. प्रगतीच्या दृष्टीनं सर्व बाजूने काय प्रगती झाली याची माहिती तुम्हाला आहे. तेव्हा या दृष्टीनं आपण काही तुम्हाला मुलाखतीत यामध्ये काही प्रश्न विचारणार आहोत आणि शेवट्याचा विकास आणि पुढे भविष्याचं जे होतं त्या दोन्ही बाबतीत आपण आज तुमच्याकडून माहिती घेणार आहोत. तेव्हा आपण सुरुवातीला मागे येऊन पाहूया, भूतकाळाकडे जाऊया. सुरुवातीची कंडिशन आपल्याला माहिती आहे शेवटी उजनीचं पाणी येण्यापूर्वीचा शब्द तुम्ही मी पाहिलेले आहे, तुम्ही मी समोरच त्याचे बरोबर तुम्ही मी पाहिलेलं आहे. एवढंच काय पण आपण लग्नाला बैलगाडीचा प्रवास सुद्धा केला बरोबर. ते आज अगदी गावातले लोक मुलं शिकणारी मुलं किंवा करिअर करणारी मुलं विमानाने जातात तिथपर्यंतचा प्रवास तुम्ही समक्ष बघितला. त्यामुळं बैलगाडीचे रस्ते, पक्के रस्ते, रेल्वे ते विमान हा बदल आपल्या गावाने पण अनुभवलाय, पचवलाय आणि गाव पुढे चाललंय. तुमच्या काळात त्या गावाची प्रगती चांगली झालेली. तर साधारणपणे ते गाव त्यावेळेसचे रस्ते ज्याला आपण आपल्या गाडीवाट असं म्हणायचं, त्यानंतरचा मधला काळ जो सुधारण्याचा काळ होता तो आणि आता सुधारलेला काळ की अगदी आता आमच्या घरापर्यंत तुमच्या माध्यमातून सिमेंटचे रस्ते आहेत बरोबर इथंपर्यंतचा काळ बरोबर. तर सुरुवातीला खेडेगाव म्हणजे हे रस्ता हे दळणवळणाचं प्रमुख साधन माध्यम आहे. ते जर ठीक असेल तर गाव हे तालुक्याबरोबर, गाव हे जिल्ह्याबरोबर, गाव हे राज्याबरोबर, गाव हे देशाबरोबर, प्रदेशाबरोबर जोडलं जातं. तर तुम्ही भूतकाळातले रस्ते पाहिले काय, भविष्यकाळात झालेल्या सुधारणा पाहिजे, त्या रस्त्याच्या स्थितीबद्दल तुम्ही काय म्हणता? पूर्वी आम्ही लहान असताना रस्ते एकदम कच्चे गाडी रस्ते होते, थोडे दगडगोटे असायचे आणि खराब रस्ते होते. त्यानंतर पुढच्या काळामध्ये ते रस्ते हळूहळू खडीकरण झाले, परत हळूहळू डांबरीकरण झालं आणि त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी गावामध्ये सर्व सिमेंट रस्ते झालेले आहेत. म्हणजे हा रस्त्याचा जुना काळ आहे. हा सिमेंटचे रस्ते झाले आणि वाड्या वस्त्या पण चांगल्या पद्धतीने झाले. सरासरी आता एखाद दुसरा अपघात वगळता संपूर्ण गाव रस्त्याच्या माध्यमातून रस्त्याच्या जाळ्याच्या जोडलेला जोडले गेले. तर पूर्वी इतकी समस्या राहिली नाही. तुमच्या काळात झालेली एक प्रमुख प्रगती असं म्हणायला हरकत नाही. यानंतर रस्त्यानंतरचा मग प्रमुख प्रश्न असतो तो वीज. खेडेगाव बरोबर रस्ते, वीज, पाणी, त्यातला क्रमांक 2चा वीज आणि क्रमांक 2च्या या प्रश्नाबाबत आपण पूर्वी अनुभवलेलं आहे की 12 तास लाईट नसायची आणि 12 तास लाईट असायची. हा काळ पण अनुभवला त्यावेळेस बरोबर कोणाचंच काही चालायचं नाही आणि विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, सामान्य लोकांना, वृद्धांना त्या वीज नसण्याचा बराच तोटा सहन करावा लागला. पण आता भगीरथ योजनेसारख्या योजना आल्या तुमच्या काळात, तुमच्या आधीच्या काळात आणि बऱ्यापैकी गाव उजळून गेला बरोबर. माझ्या माहितीने पूर्वी अगदी साधे पण रस्त्यावर असायचे, पथदिवे ज्याला आपण म्हणतो, पथदिवे साधे पण असायचे. त्याच्या पूर्वीचा एक काळ मी बघितलाय, तुम्ही किती बघितलं, रॉकेटचे दिवे असायचे तो काळ तुम्ही बघितला बरं आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी ते संध्याकाळी दिवे लावायचे तो काळ बघितला, मधला काळ बघितला आणि आता एकदम चांगला काळ आलाय की तुम्ही लक्ष दिलेलं आहे आणि आमच्याकडे अहोरात्र उजेड असतो. मग विजेची मागणी आणि तुम्ही केलेली प्रगती याच्याबद्दल विजय संदर्भात तुम्ही काय? तसं पाहिलं तर रस्ते, पाणी, वीज या प्रमुख प्रश्नावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं होतं. 1980च्या दरम्यान फक्त गावामध्ये दिवे असायचे चौका चौकाने. त्याच्यानंतर गावामध्ये पोल उभारले, छोटे छोटे बल्ब लावले. त्याच्यानंतर पुढे थोडीशी प्रगती होऊन वाड्या वस्त्यावर विजेचे वीज केंद्र नाही वीज उभारणी झाली आणि पुढं
आता चांगल्या पद्धतीनं लाईटचं काम सर्व गावामध्ये झालेलं आहे. केबलद्वारे वीज पुरवठा हे जे तत्व आहे हा, ते झालेलं आहे. लिकेज ज्याला म्हणतो ते ड्रॉप करायचं असतं किंवा गळती थांबायची असेल तर केबल आवश्यक आहे. आवश्यक आहे, कारण तुमच्या काळात केबल आली. हा, बहुतांश 75% गावात केबल आहे, 25% गावात काम राहिलेले आहे. त्या केबलच्या माध्यमातून गाव बऱ्यापैकी सुधारले आणि बऱ्यापैकी चांगली सेवा गावात मिळते. बरोबर. समजा यातूनही काही प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही उद्या आणि तुम्हाला फोन करतो, तुम्ही ते प्रश्न सोडवता. बरोबर आहे. हे बरोबर आहे. विकास कामामध्ये अशा पद्धतीने वीज आणि विजेचे प्रश्न ह्यात चांगल्या पद्धतीने योगदान लागलं. तुम्हाला रानात कृषी पंपाला आपण वीज पुरवठा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती देता? आपल्या गावामध्ये पूर्वी सबस्टेशन नव्हतं. पटवर्धन, कुरोली आणि बोशी इथे सबस्टेशन होतं. परंतु गावामध्ये विजेची मागणी वाढली, शेतीची प्रगती झाली, बोरची संख्या वाढली, विहिरींची संख्या वाढली. तेव्हा काय झालं, आम्ही पूर्वी इथं आम्ही सबस्टेशनची मागणी केलेली होती पूर्वीच्या लोकांनी. त्याच्यानंतर या ठिकाणी गावामध्ये सबस्टेशन झालं आणि त्याच्या माध्यमातून गावाला वीज पुरवठा झाला. परंतु आता अलीकडे कसं झालंय, ह्या वारंवार विजेचं भारनियमन वगैरे असल्यामुळं थोडस विजेची टंचाई वाढते. त्याच्यासाठी पण आम्ही पर्याय काढतोय. त्यासाठी काय करता येईल आपण पुढं, अशा पद्धतीनं सर्वसाधारण सौर ऊर्जा जी आहे, सौर ऊर्जा हाच पर्याय. बऱ्यापैकी जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्याच्यावर सौर ऊर्जेमुळे कमी झालं. मला वाटतं जवळजवळ ट्रान्सफॉर्मर जळणं ते बदलून आणण्याचे जिकिरीचं काम होतं, त्याच्यावर पूर्णतः कमी झालं. अगदी 30-40% आल्यानंतर तर 60% सौर ऊर्जे वापर वाढलेला. सोलरची जागृती आम्ही गावामध्ये जास्त केली, तुमच्या माध्यमातून ते झालेलं आहे. तर साधारणपणे त्याचं फ्रेमवर्क काय असतं? सोलर 5 हॉर्स पॉवर, 3 हॉर्स पॉवर आणि 7 हॉर्स पॉवर कोणाला मिळू शकतो? ज्याच्याकडे जमिनीचा उतारा 2.5 एकरापर्यंत आहे त्याला 3 हॉर्स पॉवर, 2.5 एकर ते 5 एकर पर्यंत ज्याचा जमिनीचा उतारा आहे त्याला 5 HP चा, आणि 5 एकराच्या पुढं ज्याचा उतारा आहे त्याला 7.5 HP चा सोलर गावामध्ये मिळू शकतं. आणि हे सर्व सोलर 300, 400, 500 फुटापर्यंत हे चालतात. याच्यामुळे विजेची बचत होते, कुठल्याही वेळेला वीज उपलब्ध होते. फक्त पावसाळ्यामध्ये थोडीशी अडचण येते. साधारणपणे आपल्याकडे आपण सोलापूरचे लोक आहोत. 1877 सालच्या इंग्रजांच्या सर्वेनुसार हा जिल्हा तसा दुष्काळीच आहे. बरोबर. गॅझेटच्या माहितीप्रमाणे माझ्या स्वतःच्या. त्यामुळं आपल्याकडे सूर्यप्रकाश बऱ्यापैकी राहतो. बरे साधारणपणे 8 ते 9 महिने राहतो, 2-3 महिने प्रश्न निर्माण होतो. पण 75-80% भाग हा सौर ऊर्जेच्या मदतीने चालतो आणि बऱ्यापैकी जो गावाचा लोड आहे, विजेचा लोड आहे, तो या पद्धतीने कमी आहे. हे जसं काम शासन पातळीवर आणि तुमच्या माध्यमातून झालं, लोकांनी केलं, तुमचं पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन राहिलं, तसंच आता घरोघरी सोलर हे सुद्धा शासनाचं उद्दिष्ट हो. आणि सूर्यघर येईल. आणि त्यासाठी अजून म्हणावं तसं काही गावातून म्हणजे तेवढ्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण अशी काही योजना गावात आणावी असं काही विचार आहे का? खेडेगावामध्ये कसं असतात, शेतकरी कुटुंब असतात, काही गरीब कुटुंब असतात. सोलरच्या आता आलेल्या ज्या किमती भरपूर आहेत, त्याच्यामुळं आम्ही बऱ्यापैकी याची जनजागृती करतोय, पण थोडेसे लोक टाळाटाळ करतात. तरी पण आम्ही त्यांचं मन परिवर्तन करून घरोघरी सोलर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. मला असं म्हणायचं की सोलर सिस्टम घेणं घरासाठी त्याच्यात हा मुद्दा बरोबर आहे, पण आपण एक भारताचे नागरिक आहोत आणि एक प्रकारे देशकार्याचं आहे की ऊर्जेची बचत एक देशकार्याचं आहे. बरोबर. आपण जे सूर्यघर योजना आहे पंतप्रधानांची, मुख्यमंत्री, ही योजना आणि त्याचे फायदे एवढं जरी कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचवलं हे किती योग्य आहे. पंतप्रधानांचं बरोबर, मुख्यमंत्र्यांचं बरोबर, हे तुमच्यासारख्या लोकांनी, तुम्ही लोकाभिमुख आहात, लोकसंपर्कातले आहात, जर पोहोचवलं तर लोकांना ते चांगलं वेळ करणार. बरोबर. पटलं तर लोक त्या मार्गाने जाणार. बरोबर. तुमचा असा काही प्रयत्न आहे का ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एखादा असं कार्यक्रम घेणं की लोकांना त्याच्याद्वारे माहिती मिळेल? हो.
सोलरच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा कार्यक्रम आम्ही पूर्वी एक घेतलाय, अजून पण घेतोय वरचीवर. हा. असा कार्यक्रम घ्या. म्हणजे स्वयंपूर्ण होईल. विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण. विजेच्या बाबतीत हा. आणि मग रात्रीची वीज जाणं आणि तो सगळा उकाडा तो इतर विद्यार्थ्यांना त्रास, हा, त्यानंतर वृद्धांना त्रास, त्यानंतर आजारी लोकांना त्रास, बरोबर. ते सध्या शेवटी जाणवते कवडे. त्याच्यावर एक परिणामकारक उपाय आपल्याला तशी मिळेल. तर या माध्यमातून आपण असं गृहीत धरूया की तुम्ही नक्कीच अजून सूर्यघर योजना द्या, किंवा हे जे सौर ऊर्जा आहे घरासाठी, शेतासाठी तर जशी पूर्ण यशस्वी झाली तुमच्या काळात, तशी घरासाठी पण यशस्वी होईल अशा अपेक्षा ठेवूयात. त्यासाठी तुम्ही हे काम करावं अशा अपेक्षा ठेवूयात. आणि पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की या पद्धतीनं हे आहे ग्रामपंचायतीची जी सिस्टीम आहे पाणी पुरवठा सिस्टीम, त्याच्यासाठी काही सौर ऊर्जेचं तुम्ही वापर केला आहे? काय झालं, गेली 20 वर्षापासून आमच्या ग्रामपंचायतीचे एक पाणी पुरवठ्याची विहीर होती आणि ती गाळानं बुजलेली होती, घाण गेलेले होते. त्याच्यामुळे ती योजना बंद होती. 20-25 वर्षापासून बंद असलेली ती पाणी पुरवठा योजना आम्ही आमच्या काळामध्ये चालू केली. त्याच्यामध्ये दुसरे 2 बोरचे पाणी त्या विहिरीमध्ये सोडलं आणि आता सध्या त्या गावाला त्याच्यातून पाणी पुरवठा आमचा चालू आहे. खूप चांगली गोष्ट की पाणी पुरवठा चालू आहे. पाणी भरपूर आहे. पाणी भरपूर आहे आता. पाणी पुरवठा पण होतोय. हा, ते सर्व दुरुस्त केलं सगळं. या सगळ्या गोष्टी तर प्रगतीकारक आहेच, श्रेय तुम्हाला सगळ्यांना दिलं पाहिजे निवडून आलेल्या लोकांना. पण फक्त इथं बरेच दिवस झाले मी पण सगळ्यांची चर्चा केली, त्याला जे ठराविक वेळापत्रक की एकूण असलेल्या गल्ल्या किंवा पाणी पुरवठा करणारे विभाग, त्याचं एक वेळापत्रक म्हणून जर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही लावलं, आमच्याकडे समजा 8 पाणी आम्हाला माहिती आहे आणि गड्याच्या काट्याने 8 पाणी आहे असं जर लोकांना कळलं तर दुसरे आपल्याला देश कार्य होईल, पाण्याची बचत होईल. बरोबर. आता कसं होतं, कधी पाणी आलं कधी पाणी वाया जातंय, त्याची बचत होईल. देव नक्की साठवा असं ते म्हणतात. त्यात एक असं आहे की जर हे वेळापत्रक ठरवलं आणि त्याचे कर्मचारी आहे तुमचा, त्यांनी जर ती राबवून केली चांगल्या पद्धतीने, दुसरं देश कार्य शोधतात घडलं, पाणी बचत होईल. पाहिजे तेवढं पाणी वापरतो म्हणजे रस्त्यावर तुम्ही करत तुम्ही वाया जाणार पाणी बचत होऊन आपल्याला. बरोबर. या पद्धतीने विचार करा. त्या संदर्भात आम्ही नक्की भूमिका घेऊ. वेळापत्रक तयार करू, पाण्याचा थेंब ना थेंब बचत होईल याकडे लक्ष देऊ. कारण म्हणजे प्रॅक्टिकली बोलायचं तर आपलं ग्रामपंचायतीचं मी बघितलं होतं ते पण शिस्तीचं काम आहे. आणि आशिया खंडात 1 नंबरची ग्रामपंचायत गंडी गेलेली आहे. तिथे ते काम असं असायचं की तिकडे पाणी नाही असं मी पाहिलेलं. काय हरकत नाही त्यांच्याकडे असेल, पण आपल्याकडे नाही वाटत नाही असं आलं. तुम्ही लोक खूपच चांगल्या पद्धतीने सगळं करताय. या स्थितीमध्ये आपलं प्रमाणे शोधलं तरी आशा करून तुम्ही त्याच्यावर काम करा. पुढे आपण रस्ते, वीज, पाणी याच्या जोडीला इतरही काही विकास कामं असतात, तर तुमच्या काळात अजून कुठली चांगली विकास कामं झाली याची माहिती प्रेक्षकांना दिली पाहिजे. आमच्या काळामध्ये सर्व काही रस्ते, गावातले रस्ते पूर्ण झाले. जे आता फक्त 2 रस्ते पेंडिंग राहिलेले, त्याचंही काम चालू आहे. एक शेवते खेडबोशे रस्ता, त्याचं खडीकरण झालेलं आहे, आता तो डांबरीकरण होईल. आणि शेवते पेहे हा कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं काम आहे 5 किलोमीटरचं, तोही रस्ता आता पुढच्या काळामध्ये पूर्ण होईल. गावामधील सर्व रस्ते पूर्ण झालेले आहेत. कुठेतरी वाडी वस्तीवर एखादाच रस्ता आता राहिलेला आहे, ते पण आम्ही पुढच्या काळामध्ये पूर्ण करू. याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीकडे अनेक विकास कामं येतात आणि त्याचं म्हणजे गरिबांसाठी पण येतात. जसं की गॅस असतील, शिलाई मशीन्स असतील, असे पण येतात. असे काही खास माग असलेल्या वर्गांसाठी किंवा गरीब वर्गासाठी अशी काही उन्नतीची काही विकास कामं आली का आणि पोचली का? याच्या पाठीमाग आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपंगाला असेल 5% निधी त्यांना देत असतो. दुसरी गोष्ट, मागासवर्गीयांना सायकल आणि शिलाई मशीन आलेलं होतं, त्याचंही वाटप आम्ही केलेलं आहे. हे गरिबासाठी आम्ही काम केलेलं आहे. असं ठीक आहे. गेल्या वर्षभरात असं कुठलं ठळक एक काम आहे का की महत्वाचं काम आहे आपण पूर्ण केलं, त्याचा आनंद वाटतो?
बरं. असं एखादं ठळक काम सांगू शकता का? गेल्या 1.5 वर्षात म्हणजे अलीकडे हा याच्या त्याचा आनंद वाटतो मला की हे काम झालं आपल्या काळात. आपल्या ह्याच्यामध्ये का कारकिर्दीमध्ये झालं. शाळेचे खोलीचं बांधकाम झालं, व्यायामशाळा त्याचं झालं, आणि सगळ्यात मोठे या गावामध्ये सगळ्यात मोठं आनंदाचं काम म्हणजे या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून स्मशानभूमी नव्हती. स्मशानभूमीचं खूप चांगलं काम झालेलं आहे. त्या ठिकाणी रस्ता झाला, त्या ठिकाणी झाडं लावली, ब्लॉक टाकले, आणि अजूनही थोडं त्या ठिकाणी लाईटची वगैरे व्यवस्था आता केलेली आहे. अजूनही करायचे, अजून तिथं बाकडे वगैरे टाकून सुधारणा करायचे. स्मशानभूमीचं काम आम्हाला आमची गैरसोय त्यामुळे गावची दूर झाली, आणि ते काम मला आनंददायी वाटतंय. चांगली गोष्ट आहे की बाकी सगळी कसं होतात तसं तुम्ही ती केलेली आहे. हा आणि स्मशानभूमी हा विषय असा असतो की तो थोडा दुर्लक्षित असतो. हा आणि खूप लोकांच्या तक्रारी असायच्या. हा असं कोण माणूस मयत झालं का त्यांचं फोन यायचं, काय करायचं काय करायचं, आम्हाला काहीच उत्तर देता येत नव्हतं. आमच्या कालावधीमध्ये आम्ही ते प्राधान्यानं काम पूर्ण केलं. अगदी स्मशानभूमीकडे जाणारा रस्त्यासहित ते काम सगळं पूर्ण केलेलं आहे. चांगलं झालंय ते काम. हा आणि आता लोकांची गैरसोय दूर झाली, आणि त्या ठिकाणी आता स्वच्छता हा त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधले, स्वच्छता आहे, ब्लॉक बसवलेत, सर्व काही त्या ठिकाणी आवश्यक जे लागतंय ते सगळं केलेलं आहे. हे काम महत्वाचं आहे. आणि गेल्या 1.5 वर्षाच्या कामात कळत काम ते झालं. असं वर्णन केलं. हो हा आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम केलं. हा रस्ते, पाणी पुरवठा, वीज याच्याबरोबर हे काम आहे महत्वाचं होतं. ते काम पाहतो. सध्या उन्हाळा आहे आणि पाणी टंचाई सगळ्या महाराष्ट्रातच जाणवते, त्याच्या झळा महाराष्ट्रात जाणवतात. अशी पाणी टंचाईची झळ आपल्याकडे जाणवते असेल तर काही उपाययोजना केली. आता पाठीमागच्या महिन्यात जरा पाणी टंचाईची झळ जाणवायला लागली होती, परंतु कॅनलला पाणी आल्यामुळं आम्ही सर्व बंधारे गावातले भरून घेतले, आणि कॅनलचं पाणी सर्व ज्याला जिथं शक्य असेल तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे काय झालं, बोरचं पर्क्युलेशन वाढलंय, फरक पडलाय. त्याच्यामुळे सध्या तरी काही जाणवत नाही. नाही आता सध्या तरी नाही. कॅनलला पाणी आल्यामुळे आम्ही ते त्याच्या माध्यमातून हरकत हा त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू. पाणी टंचाईच्या झळापासून दूर आहे किंवा आनंदात आहे तुमच्या काळात असं म्हणतात. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान हे एक अभियान होतं आपल्याकडे पण आलं. तर त्याच्या अंतर्गत तुमच्या काळात आधीच्या काळात आलं, तुमच्या काळात साधारणपणे काही कामं झाली का? झाली की सांडपाणी आणि घन कचरा व्यवस्थापनाचं काम आम्ही प्राधान्याने केलं. त्यामध्ये घन कचरा व्यवस्थापनामध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगळे करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला आम्ही 2 बकेट दिल्या. त्याच्यानंतर सांडपाण्याचं काम करण्यासाठी त्याच्यामध्ये ते मॅजिक टँक, मॅजिक पॅक आणि शोषखड्डे घरोघरी दिले. हा अशा पद्धतीने काम आम्ही केलं. चांगलं केलं. हे सगळं पण झालेलं आहे. हे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आलेलं काम आहे. हा स्वच्छ भारत अभियानांतर्गत हे काम केलं. हा आणि त्या अंतर्गत पार पडलेलं हे उत्तम काम आहे तुमच्या कारखान्यात. हो. त्यानंतर आता आपण हे जसं रस्ते, वीज, पाणी महत्वाचं, तसंच शिक्षण सुद्धा महत्वाचं. खूप चांगला मुद्दा. जगाच्या दृष्टीने बघितलं तर तिसरा डोळा आहे, ज्ञान डोळा. बरोबर. आणि तो जर व्यवस्थित असेल तर गावाचा शैक्षणिक आरोग्य ठीक असतं. तो नसेल तर गावाचं शैक्षणिक आरोग्य बरोबर नाही असं म्हणतात. तर आता बऱ्याच सुधारणा गावात झालेल्या आहेत की पहिली ते झाली माध्यमिक आहे, पूर्व माध्यमिक आहे. अजून आपल्याकडे महाविद्यालयीन प्रकार निघाला नाही, पण माध्यमिक, प्राथमिक, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक असे 3 प्रकार चालू आहेत. याच्यामध्ये ग्रामपंचायतीकडे येते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा. बरोबर. त्याच्यावरती ग्राम शिक्षण समिती असते, त्याच्यावरती तुम्ही आहे. हो. आणि मग गावातील शिक्षणाची गुणवत्ता जी आहे ती सुधारली तर गाव सुधारलं असं एक साधन आहे. बरोबर. त्याच्याकडे दुसरं काही लॉजिक नाही. आणि विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती बेताची आहे त्याच्या काळात असे सगळे विद्यार्थी तिथे जमा झालेले असतात. बरोबर. पण असं नसतं की आर्थिकदृष्ट्या शिक्षण परिस्थिती बेताची आहे म्हणून शैक्षणिक कुवत बेताची असं नसतं. तर अतिशय बुद्धिमान मुलं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत असू त्याचा अनुभव मी घेतला. तिथून एक कलेक्टर सारख्या पदात पोहोचलेली मुलं आहेत. बरोबर आहे. याचा एक प्रत्यय आपण घेतला. त्यामुळं
जिल्हा परिषदेमध्ये पण अतिशय बुद्धिवान मुलं असतात. तर ही जी गुणवत्ता वाढ आहे किंवा गुणवत्तेची सुधारणा ही अर्थातच ग्राम शिक्षण समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे लक्ष असतं म्हणून होते. बरोबर. तर या सुधारणेसाठी ग्राम शिक्षण समितीच्या माध्यमातून तुमच्या आत्ताच्या कार्यकाळात काही विशेष प्रयत्न झाले? खरं पाहिलं तर शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये 1ली ते 7वी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मुलांसाठी आम्ही कुठल्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. ज्या ज्या वेळेस जे आवश्यक असेल ते सर्व दिलेत. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची त्यांची थोडी गैरसोय व्हायची तर आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सेपरेट फिल्टर दिला त्यांना. फिल्टर दिला, हँडवॉश स्टेशन दिलं, शौचालयाचं मुतारीचं सर्व काही बांधकाम केलेलं आहे, सुस्थितीत आहे ते सगळं चालू आहे एनी कंडिशन मध्ये. हा सगळं किचन शेडची खोलीचे पडलेली होती ती दुरुस्त करून त्यांना ती नवीन बांधून दिली आणि शाळेच्या सर्व खोल्याचं आता नवीन बांधकाम चालू आहे. त्याच्यापैकी एका खोलीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, दुसऱ्या खोलीचं चालू आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षकांना वेळोवेळी सांगून की बाबा वेगवेगळ्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतील, NMS सारख्या असेल, स्कॉलरशिप सारख्या असतील, NTS सारख्या ज्या काही परीक्षा असतील त्या सर्व परीक्षा आम्ही त्यांना घ्यायला भाग पाडत असतो. जास्तीत जास्त जादा तास वगैरे घेऊन मुलाची गुणवत्ता कशी सुधारेल हा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि मागच्या वर्षी सर्व मुलांना आम्ही मोफत गणवेश दिला. हा अनेक प्रकारचे गणवेश हा त्यामध्ये निळा एक प्रकारचा गणवेश आहे दिला म्हणजे दोनच खूप सुधारणा झालेले ग्रामपंचायतीच्या मार्फत दिला. आता जर तुम्ही म्हणता की स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं, शिक्षकांना नाही घ्यायला सांगितलं, मग त्याचे रिझल्ट चांगले आहेत स्पर्धा परीक्षा? हो आहेत की बरीच मुलं स्कॉलरशिपला NMS परीक्षेला आलेले आहेत केंद्रात आले गावात केंद्रात. हा चांगली आताचा जो स्टाफ आहे तो उत्तम आहे असं 1 नंबर. हा सगळा स्टाफ. आता सध्या शाळेमध्ये जिल्हा परिषदचे 3 आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक आहेत. दोन. हा तर असं आहे तरी सुद्धा अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचं याच संदर्भात की शिक्षण क्षेत्र उत्तम तर गाव उत्तम. बरोबर आहे. हे सूत्र आहे. त्याच्यामध्ये जसं मी पाणी पुरवठ्याचं सांगितलं की ठराविक वेळापत्रक असतं तर पाण्याची बचत 30% देश काय. बरोबर. तसं इथं सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत की जे तुमच्याकडे उपलब्ध स्टाफ आहे तो म्हणतो उत्तम स्टाफ आहे, त्या उत्तम शिक्षक करून द्यायचं. तर मग मी ज्यावेळेस होतो ग्रामशिक्षण समिती त्यावेळेस मी 5 वर्ष ते 7 महिने जोरदार प्रयत्न केले पण ते काम झालं नाही, आठवडा राहील. आता तुमच्या काळात आहे आणि तुमचा काळ सध्याही झालं तर एक आठवडा काळ आहे विचार करतो त्याच्याबद्दल काही करता येईल की जिल्हा परिषदच्या जरी शाळा असतील तरी शेवटी ते सरस्वतीचं मंदिरच आहे आणि शिक्षणच तिथं आपण घेतो. खाजगी आणि सरकारी असा काही भेद नसतो शिक्षण घेतात. बरोबर. सरकारी शाळा पण उत्तम शाळा असतात, फक्त ते राबवणारे त्यांची मानसिकता उत्तम लागते असं माझ्या माहिती. बरोबर. ते अर्थातच तुम्ही सगळेजण आहात. तर मला असं म्हणायचं की जसं पाण्यासाठी वेळापत्रक गरज आहे कारण पाण्याचा थेंब वाचला होता, पाणी अडवा पाणी जवळ असेल तसं इथं सुद्धा जिल्हा परिषदेची शाळा जरी असेल तर अलीकडे सगळे पदवीधर लोक आहेत, मास्टर डिग्री बॅचलर असतील. बरोबर. प्रत्येकाला कुठल्याही विषयात पारंगत आहे, स्पेशल इंग्लिश, स्पेशल गणित, स्पेशल विज्ञान. फक्त मला असं म्हणायचं की हा प्रयोग झाला पण होता 2002-03 असेल कदाचित म्हणजे माझ्या माहिती किंवा 3 काहीतरी असेल नक्की वर्ष मला आठवत. वेळापत्रकाप्रमाणे जसं हायस्कूलला वेळापत्रक राबवतो तसं जिल्हा परिषदेला वेळापत्रक आणि ते यशस्वी पण झालं होतं. त्याचा लाभ असा झाला की ज्या माणसाचं सायन्स मत आहे त्यांना सायन्स शिकवलं, गणित गणित, मराठी तेव्हा समोरच्या माणसाच्या ज्ञानात वैयक्तिक भर पडत नाही ज्या त्या विषयाची गोडी वाढली. आणि आता अलीकडे लॅब वगैरे सगळं आलेलं आणि त्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त झालं. एका शिक्षकाने सगळे विषय शिकवणं आणि ज्या विषयात तर त्या माणसाला तेवढाच विषय शिकवणे फरक आहे. तो माणूस जरा क्लासमध्ये शिकू शकतो.
तर ते तासिका तत्व त्याला म्हणतात शिक्षण क्षेत्राच्या भाषेत. बर हा. तर आपल्याकडे विषयावर गरज आहे तासिका तत्व राबवायची. बर पण ह्याच्यासाठी जे लोक सत्तेत आहेत बर ते राजकीय इच्छाशक्ती महत्वाची. बर. आपल्या गावाला राजकीय इच्छाशक्ती महत्वाची. त्याशिवाय म्हणजे लोकांच्या पाठबळाशिवाय एखादी चांगली गोष्ट होत नाही. बरोबर. हे विधानसभा आहे लोकशाही. बरोबर. तसं या योग्य लोकांचं पाठबळ राजकीय इच्छाशक्ती प्रभाव पाहिजे. तर माझं म्हणणं इथून पुढच्या काळात ते राबवून होईल का, प्रभावीपणे होईल का? आम्ही नक्की करू ते. हा, शिक्षणाच्या ठिकाणी सर्व राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्न करत असतो. मगाशी एक सांगायची गोष्ट राहिली, आम्ही शाळेला स्पीकर सेट दिला. स्पीकर संच नव्हता. त्याच्यानंतर मुलांना बसण्यासाठी खाली बसत होते, त्यांचे कपडे हे घाण लागू नये म्हणून त्यांना आम्ही काय केलं, मॅट दिले. हा, त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा करायची तर तासिका तत्व शेवटत पाहिजे. हा, तासिका तत्व जर शेवटत झालं तर 100% जेवढा आत्ता गुणवत्ता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी गुणवत्ता जास्त होईल. चालेल. त्याच्यासाठी शिक्षकांचाही वर्कलोड कमी आहे आणि शिक्षकांना इतर शासकीय कामं पण असतात. बरोबर. त्याचा विचार करता जरा आनंदी प्रवृत्ती खूप शिकवते, आनंदी शिक्षण असतं. बरोबर. शिक्षकांच्या पाठीमागे पण जनगणना आहे, BLO आहे, खूप काम असते. तुम्ही महसूल आणि हा, मी सगळ्या क्षेत्रात मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. तर त्या दृष्टीनं शिक्षकही बरोबर. शिकवते. हा प्रयत्न तुमच्याकडून व्हावा, तुमच्या काळात व्हावा. चालेल चालेल. हा, आपण पुढच्या तसं आता आपण गरिबांसाठी बघितलं, तरुणांच्यासाठी बघितलं, शिक्षणासाठी बघितलं, रस्त्याचीच पाणी बघितली, स्मशानभूमीचा प्रश्न बघितला, अनेक प्रश्नांना स्पर्श केला आपण आज. बरोबर. त्याचबरोबर आता गावात एक युवक वर्ग आहे की जो काही शिकलेला आहे, काही थोडा शिक्षण घेत असलेला आहे किंवा काही कारणाने शिक्षण थांबलेलं असतं असं म्हणूया. असे 2-3 वर्गवारी होईल. बरोबर. असं युवक वर्ग आहे. आणि युवकांचं असं असतं की प्रचंड मानसिकता, इच्छाशक्ती जोरात असते आणि तरुणच वय असल्यामुळं करण्याची जमून पण असते. बरोबर. त्यामुळं असे युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम शासन राबवतं. बरोबर. किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे राबवतं. अनेक योजना राबवतात युवकांसाठी. शिवाय एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट करून त्यांच्यासाठी काही लोन म्हणजे कर्ज मिळावे पण घेतले जातात. त्याची अचूक माहिती या लोकांना नसते, मी बघितले. तर मग युवकांसाठी या पद्धतीनं काही याच्यापूर्वी योजना राबवल्या गेल्यात का, असतील तर सांगा, नसतील तर आता पुढे काय करू शकतात. गावामध्ये बराचसा युवक वर्ग काही शिक्षण घेत आहे, काही शिक्षण करून पूर्ण झालेलं आहे आणि काही शेती करीत आहे. मग त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर जे शेती करते त्यांना बाबा शेतीतलं चांगलं तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं, वेगवेगळ्या बाहेरच्या जगामध्ये काय शेतीमध्ये स्पर्धा आहे त्याचं ज्ञान व्हावं, त्यासाठी आम्ही शेतीच्या माध्यमातून वेगवेगळे चर्चासत्र आयोजित केली. शेतीतल्या तंत्रज्ञान असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचे वगैरे त्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं. दुसरा जे युवक वर्ग आहे शिक्षण घेणारा, भविष्यामध्ये या युवक वर्गासाठी आम्ही एक काम करणार की गावामध्ये मी एक वाचनालय असेल किंवा अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, अभ्यासिका चालू करणार आहे. त्या माध्यमातून त्यांना ते ज्ञान देता येईल आणि स्पर्धा परीक्षेचे जे कोण ह्याच्यामध्ये स्पर्धेतनं जे कोण उच्च पदाला वगैरे गेले त्यांची व्याख्यानं, चर्चासत्र गावामध्ये ठेवून त्यातून गावामध्ये प्रबोधन केलं जाईल, असं पुढचं माझं एक भवितव्य आहे. खास करून जे युवक आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणे शेती करणाऱ्या युवकांचं जास्त. हा, कृषी क्षेत्रात पारंपरिक आणि पारंपरिक आवड आहे, ज्ञान आहे, त्यांना तिकडे वळतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी कायमस्वरूपी एखादी व्याख्यान मला चालवावी. हो चालेल, तर त्यासाठी काही करता येईल निश्चित. आतापर्यंत पण आम्ही बऱ्याच वेळा मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला कायम एक व्याख्यान मला ठेवत असतो. दरवर्षी ते झालं आणि पुढच्याही वेळेस आपण ते हे करू. अभ्यास केला तर हा, गावात शेवटे गावचं मुख्य पीक डाळिंब आहे. ह्या क्षेत्रात खूप काम केलेलं हुशार माणसं आहेत, हुशार तज्ञ आहेत. शिवाय शेतकऱ्यांना त्याची आवड आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही या माध्यमातून
जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान असेल, शास्त्रज्ञ असतील किंवा जे व्याख्याते असतील, त्यांचं या ठिकाणी मी व्याख्यान वगैरे ठेवत असतो. तर शेवतेगाव हे पंढरपूरच्या पंचकृषीत येतं. पंढरपूर म्हणजे आध्यात्मिक पीठ आहे. अगदी बरोबर. काशीनंतर त्यामुळं आध्यात्मिक वातावरण जे आहे ते पंचकृषीतच असल्यामुळं त्याचा प्रभाव आहे. आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव आहे. बरोबर. एक गोष्ट चांगली आहे की त्याच्यामुळं गावाची वैचारिक भूमिका आहे त्याची उत्तम आहे, सकस आहे. संतांचे विचार चांगले, भजन असेल, कीर्तन असेल, पोथी असेल, त्यामुळे हजारो वर्षाची परंपरा जपली गेलेली आजही जपली जाते. तुम्ही त्या आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही आहे, म्हणजे त्याचा पगडा गावावरती आहे. पण आध्यात्मिक क्षेत्राचा आहे एक गोष्ट खरी आहे, असायला पण पाहिजे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण त्याच्याबरोबरच हे जे आहे की कृषी व्याख्यानमाला असतील, शेवटामध्ये खास करून गावात काही असे असतात की ओपन होत नाही, मुलं बोलत नाही. पण काही लोक लेखनाची प्रवृत्ती असेल, कोणाची कवी असतील, कोणी लेखक असतील, कोणी समीक्षा करायच्या असेल, तर त्यांना ते छोटे बरोबर माझ्याकडे येतात ती गोष्टी, कविता आमची बघा किंवा कुठेतरी काय करावं लागेल, तर तिकडे लोकांचं कर्तव्य. आता सरासरी विचार केला तर साहित्य परिषदेच्या मदतीनं मी चक्का होतो साहित्य. जसं आध्यात्मिक प्रगती गावाची गेले हजारो वर्ष चांगली आहे, हो, एक सकसपणा आहे. बरोबर. तसंच इकडे साहित्य, कला, कृषी या क्षेत्रात म्हणावं तेवढी गती आली नाही, यायला पाहिजे. तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही काव्य संमेलन, काही साहित्य संमेलन किंवा काही कृषी व्याख्यान किंवा काही युवकांसाठी मार्गदर्शक व्याख्यान, इतर म्हणजे रोजगार मिळावा त्या पद्धतीचे, अशा पद्धतीने करण्याचं काय ग्रामपंचायत स्तरावर. हो, ऐकले. कारण गावातल्या युवकांना फळबागेचं ज्ञान उत्तम व्हावं, त्यांना त्यातली माहिती व्हावी, त्यासाठी आम्ही व्याख्यानमालेच्या माध्यमातून वेगवेगळे त्यातले तज्ज्ञ शास्त्रज्ञ बोलावून आम्ही तसे व्याख्यानमाला आम्ही हे करत असतो. आता दुसरा मुद्दा असा आहे की सुरुवात त्याची कधी होईल तेव्हा होईल, तुमच्या माझ्या हातातली गोष्ट नाही. भविष्य कोणाला भूतकाळ सांगतो माणूस, वर्तमान काळ सांगतो भविष्य काय. फक्त आपण शुभचिंतन करू शकतो की हे शेवटात व्हावं. बरोबर. साहित्य संमेलन व्हावी, काव्य संमेलन व्हावी, निश्चित त्यासाठी प्रयत्न करू. व्याख्यानमाला व्हाव्या, इतर काही क्षेत्रात व्याख्यानमाला व्हाव्या. पण आता एक सरासरी आपल्याला चालू करता येईल. जसं आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सगळे नेते किंवा जे महान क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांच्या पद्धतीच्या जयंती आपण ग्रामपंचायतीत म्हणजे त्यांच्या प्रतिमा पण आहेत, पूजन करतो आणि आपण ते त्या सगळ्या गोष्टी साजऱ्या करतो. तसंच आता नवीन माझं असं मत आहे की हे जे ज्या ज्या क्षेत्रातले आहे, साहित्य, कला, अशा सगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत, कृषी क्षेत्र ज्यांनी प्रयत्न केले, हरित क्रांती असेल किंवा धवल क्रांती असेल दुधाची, असे अनेक लोक आहेत, त्यांचं माझं वाचन आहे. तर यांच्या पण जयंत्या आणि पुण्यतिथ्या ह्या साजऱ्या व्हाव्यात आणि मग लोकांना तिथनं तरी कळेल की हा प्रकार आहे. त्या लोकांचं योग आज आपण जे जगतोय, दुधाचा व्यवसाय करतोय, पण धवल क्रांतीत कोणाचं योगदान, आज आपण इतकं उत्पादन घेतोय, पण हरित क्रांतीत कोणाचं योगदान हे माहित नाही. तेव्हा ते माहित होईल आणि मग त्या ग्रामपंचायतीच्या एका हॉलमध्ये हे चालू झालं तर मग त्याचं रूपांतर मी म्हणतो असं साहित्य संमेलन, काव्य नक्की होईल. कमीत कमी असं चालू होईल का की साहित्यिक किंवा कवी किंवा शास्त्रज्ञ किंवा हे सगळे बाकीचे चळवळीतले लोक यांचं जयंती पुण्यतिथी साजरी निश्चित करू आपण पुढच्या काळामध्ये. आम्ही आता करतच असतोय. उदाहरणार्थ एक शेती क्षेत्रातले पूर्वीचे जनक डॉक्टर पंजाबराव देशमुख, असे त्यांची आम्ही जयंती पुण्यतिथी साजरी करू. बाकीचे अजून असं कोण असत शेती क्षेत्रातले जे कोण असे तज्ञ असतील, आमच्या काळामध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं गावाचं आम्ही करू. आता जसं अनेक विषयांना आपण स्पर्श केला युवकांपर्यंत, तसं आता महिला सक्षमीकरण हा एक चांगला विषय. बरोबर. कारण गृहलक्ष्मी जर व्यवस्थित असेल तर घर व्यवस्थित, घर व्यवस्थित असेल तर मग समाज व्यवस्थित, बाकी गाव व्यवस्थित.
त्यामुळे महिला सक्षमीकरण हा महत्वाचा विषय ग्रामपंचायतीवरती. तर महिला सक्षमीकरणासाठी वरून काही उपक्रम आले का, तुम्ही ते राबवले का? हो, आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काही उपक्रम असे आले की बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उभं करण्यास, त्यांना त्यांच्या हाताला रोजगार कसा देता येईल, त्यासाठी शिलाई मशीनचं प्रशिक्षण असेल, पापड उद्योगाचं शिक्षण असेल, किंवा घरगुती ज्या लघु उद्योग असेल, एखादी वस्तू तयार करायचं, मार्केटमध्ये कशी विकायचं आणि स्वतःच्या पायावर ती महिला कशी उभा राहील, असं वेगवेगळे आम्ही त्या संदर्भात काही प्रशिक्षण कार्यक्रम आमच्या राबवले आहेत आणि भविष्यात पण राबवणार आहोत. साधारणपणे शौचामध्ये किती बचत गट आहेत तुमच्या माहिती? 5. 5 बचत गट आहेत. कार्यरत आहे. सक्षम पद्धतीने हो हो मोठं कार्य आहे महिला सक्षमीकरण. होय. हा. बचत गट आणि हे कार्य चांगल्या पद्धतीने चालू. महिला सक्षमीकरणाचं मोठं कार्य महिला सबल होतात. शेतकरी गट 12 साली शेतकरी गट आहेत, ते आहेत 10. ते एक सांगायचं, ते सुद्धा चालू आहे. शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून पिकवलेला माल बाजारात विकत असताना तो जर समूहाने विकला तर त्याला भरपूर क्वालिटी त्याला हे मिळते, नफा मिळतो. आणि त्यातून शेतकऱ्याची उन्नती होतील. शेतीसाठी पण शेतकरी गट आहेत, महिलांसाठी बचत गट. त्यामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी घडतायत. आणि आता महाराष्ट्र शासनाचे AI ऍप आलेलं आहे, महाविस्तार ऍप आहे. त्यामधून शेतीविषयीची सर्व माहिती शेतकऱ्यांना घरोघरी आता पोहोचवली जाते. खूप चांगला ऍप आलेला आहे शासनाच्या मध्ये. याचा आपल्या जनरली असं कृषी आपल्या गावचे कृषी सहाय्यक आहे, त्यांनी गावामध्ये दिलं आणि ते आता करून घेते. माहिती कृषी सहाय्यक माहिती देतात. याच्या माध्यमातून कृषीमध्ये आता खूप मोठे भविष्य काळात बदल दिसते. खोत साहेबांनी तो ऍप सर्व गावामध्ये फिरून प्रत्येकाला त्याची जागृती करून देऊन त्याला डाउनलोड करून घ्यायला सांगितलंय आणि त्या माध्यमातून चांगलं काम आता पुढे होईल. आजूबाजूच्या राज्यात आपण बघतो की गटशेती हो यशस्वी झाला. काही महाराष्ट्रातही असेल, पण आपल्याकडे तो अजून आला ना गटशेतीचा प्रयोग. तर येईल तेव्हा येईल काही विषय नाही, पण गटशेतीचा प्रयोग आजूबाजूला जो यशस्वी झालाय त्याची माहिती अशाच कृषी विस्तारक असतील किंवा कृषी सहाय्यक असतील किंवा मुख्य अधिकारी असतील यांच्या माध्यमातून गावाला दिली जाते का किंवा देणार आहे? होय, गट शेतीचा प्रयोग सध्या आपल्या शेजारी बोशेगाव आहे, या बोशेगावामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून माहिती देण्याचं काम गावाला चालू आहे.